हे स्टेशन सुद्धा इतकं सुंदर होतं. अर्थातच त्याला त्या टेम्पलचा त्यांनी फील दिलेला आहे आणि मंदिराच्या दाराच्या बाहेरच असा हा पिशव्यांचा ढीग ठेवलेला असतो. पण जेव्हा आपण स्वतः इथे येतो तेव्हा आत आल्या आल्याच या मूर्तीच्या भव्यतेची खरी कल्पना येते आणि मग एकेका बाउल मध्ये एक एक नाणं असं टाकत टाकत पुढे पुढे जाता येतं आणि त्याप्रमाणे मग त्यांच्याशी घासाघीस करावीच लागते. जर्नी अँड बियॉन्डची जर्नी आज निघाली आहे बँकॉक मधल्या रिक्लायनिंग बुद्धाच्या मंदिराकडे. MRT लाईनने प्रत्येकी 40 बातच्या तिकीट काढून आम्ही वॅट पो या स्टेशनला आता पोहोचलोय. इथूनच जवळ तो फेमस रिक्लायनिंग बुद्ध आहे, त्यामुळे तिथे जाणार. हे स्टेशन सुद्धा इतकं सुंदर होतं. अर्थातच त्याला त्या टेम्पलचा त्यांनी फील दिलेला आहे आणि स्टेशनच्या बाहेर आल्या आल्या सियाम म्युझियम आहे. अक्षरशः स्टेशनच्या बाहेर, म्हणजे स्टेशनच्या वरच आहे ऍक्च्युली तो. स्टेशन मधनं बाहेर पडलं की ही पांढरी भिंत दिसते आणि मग हीच भिंत पकडून चालत राहायचं. चालता चालता आपोआप आपण वॅट पो मंदिराच्या एंट्रन्सला येऊन पोहोचतो. आत प्रवेश केला की तिकीट काउंटर दिसतं. इथे एंट्री फी 300 बात म्हणजे साधारण 750 रुपये इतकी आहे. हे रिक्लायनिंग बुद्धाचं जे मंदिर आहे ते थायलंड मधल्या सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. साधारण 17व्या शतकात हे बांधलं होतं. आज हा परिसर जवळजवळ 20 एकर एवढा पसरलेला आहे. मंदिराच्या परिसरात अनेक लहान मोठ्या इमारती आहेत, लहान मोठी मंदिरं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची काही दालनं आहेत आणि थायलंड मधली सगळ्यात पहिली पब्लिक युनिव्हर्सिटी सुद्धा इथेच चालू झाली होती. आणि पारंपरिक थाय मसाज विद्यार्थ्यांना शिकवणारी पहिली शैक्षणिक संस्था म्हणून याला ओळखलं जातं. या परिसरात इतक्या बुद्धाच्या मूर्ती आहेत की थायलंड मधलं सगळ्यात मोठं कलेक्शन बुद्धाच्या मूर्तींचं इथेच आहे. तिकीट काढून जिथे हा रिक्लायनिंग बुद्ध आहे ते जे मंदिर आहे त्याच्यासाठी एक लाईन आहे. त्या लाईनीत आम्ही उभे राहिलो आणि मंदिराच्या दाराच्या बाहेरच असा हा पिशव्यांचा ढीग ठेवलेला असतो. आपण एक पिशवी घ्यायची आणि आपले बूट चपला ह्याच्यात ठेवायच्या आणि ती पिशवी आपल्या बरोबरच आतही घेऊन जायची असते. ही रिक्लायनिंग बुद्धाची जी मूर्ती आहे ती खूप मोठी आहे हे आपण ठिकठिकाणी वाचलंय किंवा व्हिडिओज मध्ये सुद्धा बघतो. पण जेव्हा आपण स्वतः इथे येतो तेव्हा आत आल्या आल्याच या मूर्तीच्या भव्यतेची खरी कल्पना येते. या मूर्तीची लांबी 46 मीटर आहे. मूर्ती विटांनी बनवलेली असली तरी त्याला सोन्याचा मुलामा दिलेला आहे. या पहुडलेल्या बुद्धाच्या चेहऱ्याचं तेज खरंच बघत राहावंसं वाटतं. पर्यटक इथे व्यवस्थित रांग लावून पुढे पुढे जात राहतात. आधी चेहरा दिसतो आणि मग हळूहळू आपण पायाच्या दिशेने चालत जातो. मध्ये एके ठिकाणी प्रॉपर सेल्फी पॉइंट सुद्धा केलेला आहे, जिथे रांगेतच आपण यायचं, उभं राहायचं, सेल्फी काढायचा आणि पुढे चालत जायचं. या मूर्तीचे तळवे खूपच सुंदर आहेत. त्याच्यावर पारंपरिक चित्र आहेत, म्हणजे फुलं, पांढरे हत्ती, वाघ असं कोरीव काम केलेलं आहे. ते बघायला फारच मस्त वाटतं. इथे भिंतीला लागून ब्रॉन्झचे 108 बाउल ठेवलेले आहेत. 20 बात देऊन 108 नाणी आपल्याला मिळतात आणि मग एकेका बाउल मध्ये एक एक नाणं असं टाकत टाकत पुढे पुढे जाता येतं. असं मानलं जातं की हे केल्याने शुभलाभ होतो, पुण्य मिळतं. विशेषतः पर्यटकांना हे करण्याचं विशेष आकर्षण असतं. या टेम्पल कॉम्प्लेक्स मध्ये बुद्धाची भव्य मूर्ती बघण्यासारखी आहेच, पण त्याशिवाय इथलं आर्किटेक्चर, वेगवेगळ्या प्रकारे बांधलेल्या इमारती, इथली प्रसन्नता आणि शांतता इथे येऊन खूप छान वाटतं. आपण गेलो तो रिक्लायनिंग बुद्धाचं जे टेम्पल आहे ते हे मागचं जे दिसतंय ते टेम्पल आहे. सो तिथून बाहेर पडलं, रस्ता क्रॉस केला की समोरच्या बाजूला बरेच कॅफेज आहेत आणि तिथे छोटी छोटी दुकानं सुद्धा आहेत परत खरेदी करण्यासाठी.
इथून जवळपास सुद्धा बघण्यासारखी काही ठिकाणं आहेतच. जसं ग्रँड पॅलेस म्हणजे राजाचा जो पॅलेस आहे तो इथून जवळच आहे. त्याच्या आत जाऊन जर बघायचं असेल तर वेगळी फी द्यावी लागते, नाहीतर बाहेरून फिरत फिरत सुद्धा तो पॅलेस पाहता येतो. जवळच एक छोटंसं मार्केट सुद्धा आहे, पलीकडच्या बाजूला नदी सुद्धा आहे. बँकॉकमध्ये आल्यावर हा रिक्लायनिंग बुद्धा बघणं हे म्हणजे असं मस्ट असल्यासारखं आहे. त्या चेकलिस्टवर चेक करतातच लोक, त्याच्यामुळे इथे खूप गर्दी असते. आणि ह्या टेम्पलच्या बाहेर कायम टॅक्सी, टुकटुक ह्या सगळ्या उभ्या असतातच. आणि मग इथली बाकीची पर्यटन स्थळं बघण्यासाठी ज्या छोट्या छोट्या टूर्स असतात ती लोक सुद्धा बोर्ड घेऊन उभे असतात की आम्ही तुम्हाला फ्लोटिंग मार्केटला घेऊन जाऊ, ट्रेन मार्केटला घेऊन जाऊ. सो ते सुद्धा जर करायचं असेल तर त्या लोकांशी बोलून त्या टूर्स आपल्याला बुक करता येतात. बँकॉकमध्ये कुठेही इथेच असं नाही, टुकटुक असेल किंवा आपण साधी टॅक्सी हात दाखवून जरी थांबवली तर ते दरवेळेला मीटरनीच जातात असं नाही. टुकटुकला तर मीटरच नाही आहेत ॲक्च्युली. सो ते तुम्हाला एक भाडं सांगतातच आणि ते भाडं नेहमीच अव्वाच्या सव्वा असतं. त्याच्यामुळे आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्याची थोडीशी माहिती आधी गुगलवरती घ्यायची की ते किती किलोमीटरवर आहे, साधारण ट्रॅफिक किती आहे, आणि त्याप्रमाणे मग त्यांच्याशी घासाघीस करावीच लागते. म्हणजे समजा त्यांनी तुम्हाला 300 बात होतील असं सांगितलं तर आम्ही साधारण 150 बातपासून सुरुवात करतो, म्हणजे कुठेतरी 200 बातवर मांडवली होते. इथे फिरण्यासाठी ओला उबर सारखे यांचे पण ॲप्स आहेत, बोल्ट आणि ग्रॅब. सो त्याच्यावर सुद्धा आपल्याला इझिली बुक करता येतं आणि कॅश पेमेंट करून कॅशनी पैसे देता येतात. बँकॉकमध्ये फिरायला बाईक सुद्धा आहेत. सो आपण बाईकच्या मागे बसून आपल्याला हवं तिथे ते घेऊन जातात. त्यांचं सुद्धा काही ठराविक मीटर असतं असं नाही, त्यांच्याशी सुद्धा थोडीशी घासाघीस करून बाईकवरनं सुद्धा आपण फिरू शकतो. रिक्लायनिंग बुद्धाच्या टेम्पलला आल्यावर साधारण अर्धा दिवस आपला आरामात जातो. टेम्पल आतमधून बघायचं, समोर कॅफेमध्ये बसायचं, काही शॉपिंग करायचं ते करायचं. तसा एक अर्धा दिवस आम्ही इथे ऑलरेडी घालवला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की आम्हाला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि इंस्टाग्रामवर द जर्नी अँड बियॉन्डवर आम्हाला फॉलो करा.